गव्हाच्या पिठामध्ये गाजर मिक्स करून आज आपण मस्त असा हेल्दी केक बनवतोय, जो बनवायला खूप सोपा आहे. अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये हा तयार होतो आणि याचबरोबर लहान मुलेच काय तर मोठे सुद्धा अगदी आवडीने खातात. लवकरच क्रिसमस येत आहे, न्यू इयरची तयारी आपल्याला करायची असते किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हा तुम्ही केक नक्कीच बनवू शकता. खूप पौष्टिक आहे, मुबलक साहित्यामध्ये तयार होतो. यामुळे कुठलीही मनामध्ये शंका न ठेवता तुम्ही हा केक सहज बनवू शकाल. तर चला, अगदी सहज सोपा जमणारा असा केक बनवूयात, पार्टीची तयारी करूयात. तर सगळ्यात आधी मध्यम आकाराचे 2 लाल बुंद असे गाजर आपल्याला घ्यायचे आहेत. लाल बुंद मिळालेत किंवा इतर सीझनमध्ये तुम्ही करणार असाल हा केक, तर कुठलेही गाजर तुम्ही यामध्ये घेऊ शकता. आता या गाजरवरची संपूर्ण साल काढून झाली, की गाजर आपल्याला खिसून घ्यायचे आहेत. तर गाजर खिसून घेत असताना खूप जाड याचा खीस पडेल असं खिसायचे नाहीत. तर बारकी जी खिसणी असते, ज्याने खीस जरा बारीक पडतो, असंच आपल्याला गाजर खिसून घ्यायचंय. तर इथे दोन्हीही गाजर मी खिसून घेतलेले आहेत. आता केक म्हटलं, की पूर्वतयारीही करून ठेवावीच लागते. म्हणूनच आधी आपण गाजराचा खीस तयार करून ठेवला. आता आपल्याला पिठी साखर तयार करून घ्यायची. पण पिठी साखर तयार करत असताना ना, त्यामध्ये इतर साहित्य सुद्धा घालायचं. जसं की इथं बरोबर अर्धा कप भरून मी साखर घेतली. यामध्ये आपला केक आणखीन जास्त पौष्टिक व्हावा म्हणून 5-6 बदाम घातले आणि 4 ते 5 वेलची सोलून घातलेली आहे. यामुळे आपल्याला इसेन्स वगैरे घालायची गरज पडणार नाही. अगदी पावडर फॉर्ममध्ये हे मी दळून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता. गाजर किसून झाले. आपली इथे पिठी साखर सुद्धा तयार झाली. आता ज्या भांड्यामध्ये आपण केक तयार करणार आहोत की नाही, त्या भांड्याला तुपाने किंवा तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं किंवा मग असा जर बटर पेपर तुमच्याकडे असेल, तर तो बटर पेपर जो आहे, तो तळाला खाली ठेवून द्यायचा. ही सुद्धा आपली तयारी झाली. आता आणखीन एक तयारी करून ठेवायची होती म्हणजे हा जो केक आहे, तो आपण सहज सोप्पा बनवतोय आणि अगदी कढईमध्ये बनवतोय. तर इथे मी जाड तळ असणारी कढई, यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे. वरून व्यवस्थित असं उंच झाकण असेल, की जेणेकरून केक त्याला चिकटणार नाही, असं झाकण ठेवलं. आता 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही कढई चांगली कडकडीत गरम करून घ्यायची, म्हणजेच प्रीहीट करून घ्यायची. चला, सगळी तयारी झाली. आता आपण पटकन बॅटर बनवायला घेऊयात. एकदा ही आधी तयारी करून घेतली ना, की मग ऐन वेळेस आपल्याला अजिबात गडबड होत नाही. कारण एकदा बॅटर तयार झालं, की आपल्याला लगेचच बेक करण्यासाठी ठेवायचं असतं. बॅटर बनवायला घेऊयात. तर इथे मी जितकी साखर होती ना, तितकंच दूध घेतलेलं आहे. अर्धा कप साखर होती, अर्धा कप दूध घेतलं आणि पाव कप वितळलेलं आपल्याला तूप यामध्ये घ्यायचं आहे. तुम्ही कोणतीही एखादी वाटी, ग्लास किंवा पेला असा सेट करू शकता. शक्यतो पेला किंवा ग्लास असेल ना, तो थोडासा उभट असतो आणि मग अंदाज घ्यायला आपल्याला बरं पडतं. आता इथे आपण दही, लिंबूसत्व वगैरे असं काहीच घालणार नाही आहोत. म्हणूनच मी इथं 1 टीस्पून भरून व्हिनेगर घातलेला आहे. व्हिनेगर ऐवजी तुम्ही 2 टीस्पून जरी इथे लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल. पण व्हिनेगरला कसं अजिबातच टेस्ट नसते. तेच लिंबू थोडंसं आंबट असतं. आता हे सगळं साहित्य चांगलं एकजीव असा चांगला याचा जो रंग आहे तो फेंट होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊ. तर हे बघा, सगळं साहित्य चांगलं एकजीव इथं मी फेटून घेतलं. आता यानंतर जे आपण पिठी साखर तयार करून घेतली, ती सगळ्यात आधी आपल्याला चाळून घ्यायची आहे, की जेणेकरून जर बदामाचे काही तुकडे यामध्ये राहिली असेल, जाडसर साखर यामध्ये राहिली असेल, तर ती सहज आपल्याला चाळून वेगळी करता येईल. आता इथे संपूर्ण साखर चाळून झाली. यानंतर आपल्याला ही साखर या दुधामध्ये, तुपामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची. पिठी साखर व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून झाली. आता पुन्हा मी इथं चाळण ठेवलेली आहे. यामध्ये बरोबर 1 कप भरून गव्हाचं पीठ घेतलं. यासोबतच मोठे 2 चमचे भरून म्हणजेच 2 टेबलस्पून भरून मी इथे घेतलेली आहे मिल्क पावडर, की ज्यामुळे आपला जो केक आहे तो मस्त फ्लेवरफुल होतो. मिल्क पावडर नसेल तुम्ही स्किप करू शकता. आता इथं 1 टीस्पून भरून बेकिंग पावडर घेतली आणि पाव टीस्पून भरून सोडा घेतला. हे सगळं साहित्य पुन्हा एकदा आपल्याला चाळून घ्यायचंय. गव्हाचं पीठ आधीच मी गव्हाच्या चाळणीने चाळून घेतलं होतं. पुन्हा आपल्याला हे एकदा चाळून घ्यायचं, असं 2 वेळा आपल्याला हे चाळायचं आहे. आता जे बॅटर आहे ते संपूर्ण बॅटरमध्ये आपण हे गव्हाचं पीठ आणि घातलेलं सगळं साहित्य एकजीव मिक्स करून घेऊ. आता इथे 1 कप भरून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यासाठी अर्धा कप दूध पुरेसं होत नाही. म्हणूनच आपण आणखीन 2 ते 3 चमचे भरून दूध आपण यामध्ये घालणार आहोत. तर जेव्हा आपण केकमध्ये कुठलाही पदार्थ घालतो जसं की
आज आपण गाजराचा केक बनवतोय, गाजर असेल, पायनॅपल असेल किंवा बनानाचा केक बनवत असू. यावेळेस जेव्हा इतर पदार्थ यामध्ये येतात ना, त्यावेळेस केकचं बॅटर जे आहे, ते थोडंसं दाटसर असायला हवं. इतर वेळेस जेव्हा आपण नुसतंच कुठलाही फ्लेवर न घालता केक बनवतो, त्यावेळेस हे बॅटर थोडंसं पातळ असेल तरीसुद्धा चालू शकतं. ज्यावेळेस आपण यामध्ये गाजर घातलं, गाजरामध्ये सुद्धा भरपूर मॉइश्चर असतं आणि केक बेक करत असताना हे मॉइश्चर रिलीज होतं आणि यामुळेच जर तुम्ही आधीच खूप पातळ जर हे बॅटर बनवलं, तर हा केक फुलेल, पण नंतर तो आपोआप खाली जाऊन बसेल. जर केकचं बॅटर खूप पातळ झालं, तर तुमचा केक बसका होऊ शकतो. म्हणूनच केकचं बॅटर थोडंसं दाटसरच आपल्याला ठेवायचं आहे. सुरुवातीला मी अर्धा कप दूध घेतलं, यानंतर जवळ-जवळ फक्त 2 ते 3 चमचे भरूनच आणखीन दूध घेतलं असेल, म्हणजे पाव कपपेक्षाही थोडंसं कमीच दूध घेतलं. सगळं साहित्य चांगलं एकजीव मिक्स करून झालं. तुम्ही इथं बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. बरंचसं दाटसर असं हे मिश्रण आहे. अगदीच हे पातळ सुद्धा नाही. आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत, यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आता तुम्ही याची लेव्हल बघू शकता. केक बराचसा तळालाच खाली आहे आणि फुलल्यानंतर केकची साईज तुम्ही बघू शकाल. आता सगळं बॅटर एकदा यामध्ये घालून झालं, की थोडंसं बॅटर असं टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होतं. आता केक आणखीन जास्त पौष्टिक व्हावा आणि छान देखणा दिसावा यासाठी ना वरून पिस्ता आणि बदामाचे काप घातले आणि काजूच्या अशा पाकळ्या छान यावरती सजवून ठेवल्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केकला सुशोभित करू शकता. आता आणखीन जास्त छान दिसावा म्हणून थोडीशी मी रंगीत टुटी फ्रुटी यावरती घालणार आहे. तर हे सगळं साहित्य व्यवस्थित सेट व्हावं म्हणून थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आता पटकन हा केक आपण बेक करायला ठेवूयात. खूप जास्त वेळ असाच हा ठेवायचा नाही. सगळं साहित्य एकदा घालून झालं की पटकन हा बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा. तर इकडे कढई सुद्धा चांगली प्रीहीट झालेली आहे. लक्षात घ्या, कढई चांगली कडकडीत तापलेली असावी आणि लगेचच आपल्याला यावरती केकचं हे भांडं ठेवायचं आहे आणि पटकन झाकण लावून गॅसची फ्लेम संपूर्णपणे लो करून ठेवायची. लक्षात घ्या, जो लो बर्नर असतो ना, त्यावरतीच आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. मंद आचेवरती ठेवायचंय म्हणजे अतिशय परफेक्ट असा केक तयार होतो. लो फ्लेमवरती बरोबर 50 मिनिटांसाठी हा केक मी बेक करून घेणार आहे. पण तरीसुद्धा एकदा 45व्या मिनिटावरती आपण हा चेक करून घेऊ. बरोबर 45व्या मिनिटावरतीच आपण यावरचं झाकण काढायचंय. आधीमध्ये एकदा सुद्धा यावरचं झाकण काढायचं नाही. लो फ्लेमवरती बरोबर 45 मिनिटावरती आपण यावरचं झाकण काढलं. केक छान फुललेला आहे, पण तरी देखील टूथपिक किंवा थोडासा चाकू रोवून पाहायचा. म्हणजे मग केक व्यवस्थित असा बेक झाला आहे की नाही हे कळतं. इथे चाकूला बॅटर लागलं होतं, यामुळे मी आणखीन 10 मिनिटांसाठी केक बेक करून घेणार आहे. जर तुमची गॅसची फ्लेम थोडीशी हाय असेल किंवा बर्नर थोडासा मोठा असेल, तर 45 किंवा 50व्या मिनिटापर्यंत सुद्धा तुमचा केक बेक होऊ शकतो. आता बरोबर आणखीन 10 मिनिटानंतर आणि एकूण बरोबर 55 मिनिटानंतर केक जर चेक केला, तर सुरी अतिशय क्लीन येतेय. मध्यभागी सुद्धा एकदा चेक करायचं आणि एकदा साईडला सुद्धा सुरी रोवून पाहायचं. केक इथं अगदी परफेक्ट बेक झालेला आहे. यामधलं केकचं हे भांडं काढून घेऊ आणि केक संपूर्णपणे थंड करून घेऊ. इथे थोड्या वेळानंतर केक बऱ्यापैकी थंड झालेला आहे. आता जे साईडच्या कडा आहेत त्या चाकूच्या साहाय्याने अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या. आता केकचं हे भांडं हातावरती असं उलटं करून घ्यायचं. सहज असा केक डिमोल्ड होतो. तुम्ही इथे बघू शकता. मस्त केकला रंग सुद्धा आलाय आणि यासोबत मस्त स्पॉन्जी असा हा केक झालेला आहे. जाळी सुद्धा तुम्ही या केकवरची बघू शकता. परफेक्ट असा केक झालाय. पाहताच खावासा सुद्धा वाटतोय आणि हा केक जर तुम्ही म्हणाल तर अजिबात कुठेही बसलेला नाही. बऱ्याचदा मध्यभागी केक बसला जातो, पण इथे अजिबात असं झालेलं नाही. परफेक्ट प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. यामुळे नो फेल रेसिपी आहे. खूप साधा सोप्पा असा केकचा हा प्रकार आहे. नक्की ट्राय करून पहा. परफेक्ट असा केक कट सुद्धा होत आहे आणि आता तुम्ही याची जाळी सुद्धा पाहू शकता आणि स्पॉन्ज सुद्धा पाहू शकता. परफेक्ट असा हेल्दी केक आपला तयार झालेला आहे. हा फ्रीजमध्ये जवळ-जवळ 3-4 दिवस आरामात टिकतो. यामुळे मुलांना सुद्धा तुम्ही डब्यामध्ये आवर्जून देऊ शकता. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त-मस्त खात राहा.